स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नववी, 10वी, 11वी, 12वी, सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट। व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भिवघाट। मानगंगा बचाव परिषदेच्या वतीनं या ठिकाणी होत असलेली दिगंजीमध्ये हे सभा, या सभेसाठी आणि ज्यांनी या ठिकाणी नेतृत्व या बचाव समितीच्या माध्यमातून साखर कारखान्याचं जे करत आहेत ते माझे सहकारी आदरणीय गोपीचंदजी पडळकर, त्याचबरोबर कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय तानाजी लवठे, ब्रह्मानंदजी पडळकर, वसंतजी हाके, तात्यासो होनमाने, आदरणीय महादेव पाटील, आदरणीय विनायक पाटील, आदरणीय जयवंत सरगर, आदरणीय साहेबराव खिल्लारे, तुकाराम जानकर, आदरणीय संदीप ठोंबरे, उमाजी सरगर आणि आदरणीय व्यासपीठ जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो आणि पत्रकार भावांनो, एक चांगला विषय या ठिकाणी साखर कारखाना मानगंगा बचाव कृती समितीने घेतला, त्याबद्दल मी समितीला मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व सभासदांना, माझे सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर यांच्या बरोबर आणि तुमच्या बरोबर या लढ्यामध्ये एक शेतकरी नेता म्हणून मी खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर शेवटपर्यंत असन, हा शब्द सुद्धा या सभेमध्ये मी तुम्हाला देत आहे। मला पडळकर साहेबांचा फोन आला, म्हणले भाऊ आमचा साखर कारखाना वाचवायला लागतोय, तुम्हाला यायला लागतंय। मी म्हणलो हा आमचा जुनाच धंदा आहे, अलीकडे जरा आम्ही हत्यार आड्याला बांधले ती, म्हणलं दुकान लावायला लागल तेव्हा हत्यार असली पाहिजे ती। भावांनो, ही एक मोठी गंमत आहे, तुम्ही सगळे खानापूर आटपाडी तालुक्यातले शेतकरी आणि तुम्हाला सगळ्यांना सोन्या चांदीचे शेतकरी म्हणतात, परंतु माती आणि आई ही समान असते। ज्यावेळी जमिनीचा तुकडा विकला जातो त्यावेळी अनेक शेतकरी असे आहेत की गावात तोंड सुद्धा काही महिने दाखवत नाहीत, म्हणजे मातीला आम्ही आई म्हणतो आणि असा काळजाचा तुकडा ज्या शेतकऱ्यांनी आपली माती आपली आई
उद्योग उभा करायला दिला, या सगळ्या शेतकऱ्यांना मी मनापासून दंडवत घालतो की तुम्ही तुमची आई खऱ्या अर्थानं लेकरांचा उद्धार करायला, परिसराचा विकास करायला त्या ठिकाणी उभा केली, सेवेला उभा केली. आणि आज साखर कारखान्याच्या विक्रीतून आपल्या आईचा सुद्धा जाहीर लिलाव ही मंडळी करायला उभा राहिलेली आहे. या जगामध्ये आपल्या आई एवढं कोणी श्रेष्ठ असत नाही, कारण आमची काळी आई ही आमची माती आहे. आणि या मातीला जर तुम्ही हात लावणार असाल तर त्या काळ्या आईची लेकरं बनवून आम्ही शांत बसणार नाही, हे ठरवून तुम्हाला कामाला लागावं लागेल. गोपीचंद पडळकर ते आता आमदार आहेत. आम्ही दोघं अन्याय झाला की आम्ही पळत सुटतो, कारण आमच्या आमदारक्या ह्या जहागिर्या नाहीत, जहागीरदार म्हणून मिरवायला नाहीत. आमच्या आमदारक्या गावगाड्यातल्या सामान्य माणसाच्या बाजूनं लढण्यासाठी आहेत, याची जाणीव आम्हाला आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणायचं, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, वाडा विरुद्ध गावगाडा, ही लढाई अजून संपली नाही. गेली अनेक वर्ष रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं स्वराज्य उभा करत असताना काय केलं? वाड उद्ध्वस्त केलं आणि सामान्य माणसाला उभा केलं. आता सुद्धा आपल्याला वाड उद्ध्वस्त करावं लागतील आणि सामान्य माणसाला उभा करावं लागेल. तुमची सूतगिरण 11 कोटीला विकली. अरे नवी सूतगिरण उभा करायला 100 कोटी खर्च येतोय. हिने केवढ्यात आणली? 11 कोटीत. वरचा जमिनीचा निलाव काढला, त्याच्यात बी मिळवला असतील. आता कारखाना घेणार, आमदारांनी सांगितलं, त्याच्यात जमीन विकून म्हणजे तिथं आता गुंठ्याला दर 15 ते 20 लाख असेल, 15 लाख म्हणजे तिथं 250 ते 300 कोटी आणणार. 250-300 कोटी. ब एवढा पैसा आणल्यावर 4-2 चमचे पाळायला येतात. कोण हाडकावरचे असतात, कोण लाकडावरचे असतात, कोण चपटीवरचे असतात. एवढा पैसा आला की गडी तर दरबारात आलं, कोण उजव्या हाताला, कोण डाव्या हाताला. आणि हिने गावात सांगायचं की आपल्याला आपले साहेब आता कारखाना वाचवणार आहेत. आणि म्हणून ते विकत आपले साहेब घेणार आहेत. तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, ही एवढी गंमत मोठी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही यांची गब्बर शिंग आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये डायरेक्टर कोण? हेच असतात. तालुक्याचा आमदार सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेला डायरेक्टर म्हणून जातो. आता आमदारकी मिळाले हो, 1-1.5 लाख रुपये पगार मिळतोय. रेल्वे फुकट आहे, इमान फुकट आहे, इष्टी फुकट आहे. मग तिकडं काय चाटायला जायचं आहे का? सगळं मिळतंय. पण आता मानसिंग भाऊ आमदार बी होतं आणि बँकेला चेअरमन बी होतं. का? त्याला माहित आहे अल्ली बाबाची गुहा आहे. ही सगळं 40 चोरच आहेत, ही टोळीच आहे अल्ली बाबाची. बँकेत यांनीच जायचं, कारखान्याला कर्ज कुणी द्यायचं? यांनीच द्यायचं. कारखाना कुणाचा? यांचाच.
पुन्हा ते कर्ज थकवायचं कुणी? यांनीच. पुन्हा कर्ज थकलं म्हणून कारखाना विक्रीला कुणी काढायचा? यांनीच. आणि विकत कुणी घ्यायचा? यांनीच. ह्यांचा मेळच लागत नाही. असं राज्यामध्ये किती साखर कारखाने होते? 206 साखर कारखाने कोऑपरेटिव्ह होते राज्यामध्ये. 206. या बहादरांनी आतापर्यंत तुमच्या मानगंगा कारखान्यासारखं 106 कारखाने विकत घेतली ती. 106. आणि कितीला घेतले? काय कारखाने 10 कोटीला घेतले, काय 16 कोटीला घेतले, काय 50 कोटीला घेतले, काय 60 कोटीला घेतले. बर कारखाना कोऑपरेटिव्ह मध्ये असला की तोट्यात जातो या, आणि प्रायव्हेट झाला की फायद्यात येतो या. आणि म्हणून भावांनो, मी तुम्हाला सांगतो, ही लढाई आपल्याला ताकदीनं लढावी लागेल. इथं आता आमदारांनी सांगितलं, तुमचे अमर देशमुख साहेब हे सांगतात, हे देवाभाऊनं सांगितलं. अमर अकबर अंथोनी देवाभाऊनं सांगितलं. आम्ही देवाभाऊला भेटलो. अहो म्हणलं कारखाना इकायला तुमचा पाठिंबा आहे म्हणते ती. ते म्हणलं कोण? आम्ही म्हणलो अमर. कोण अमर? मला काय माहित नाही, मी ओळखत नाही. त्याने लगेच सही मारली. हे असं चालत नाही. अरे या राज्याचा मुख्यमंत्री देवाभाऊ एकमेव असा आहे की त्याचा साखर कारखाना नाही, सूतगिरण नाही, बँक नाही, दवाखाना काय नाही. ते काय हाणत नव्हतं म्हणून तुम्ही विरोध करत होता. आता ते सत्तेवर आलं म्हणून तुम्ही त्याचं नाव घेताय. पण यांना माहित नाही देवाभाऊच्या बाजूला आम्ही दोघं उभा आहे. तुम्हाला आत प्रवेश नाही. आता मी तुम्हाला सांगतो, आता अधिवेशन मध्ये महिनाभर आम्हा दोघांना काही काम नाही. हा साखर कारखाना शेतकऱ्याच्या आणि कामगाराच्याच मालकीचा राहील. तो आम्ही जाऊ देणार नाही. होत नाही. आता कारखाने वाचवायची बचवायची लढाई ही घ्यावी लागेल. आणि ही लढाई अण्णा हजारे, मेघाताई पाटकर, माजी आमदार माणिकराव जाधव यांनी आझाद मैदानावरनं सुरू केलेली होती. आता हायकोर्टामध्ये काही कारखान्याची प्रकरणं आहेत, 54 कारखान्याची. आणि निश्चितपणानं ती लढाई आम्ही आता हातामध्ये घेणार आहोत. काय मी तुम्हाला सांगतो, 1951 साली पहिला सहकारी साखर कारखाना, सहकार महर्षी म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते विठ्ठलराव विखे पाटील यांनी अहिल्यानगरमध्ये सुरू केला 1951 साली. त्यांच्या बरोबर होते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ. खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये सहकाराचा पाया घातला यशवंतराव चव्हाण साहेबांनी. या महाराष्ट्रामध्ये सहकार वाढला पाहिजे म्हणून जीवाचं रान केलं. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचे हे चेले सगळे चपाटे यांनी सहकार चळवळ महाराष्ट्रामधली मातीत घातली. अरे गुजरातमध्ये 17 साखर कारखाने आणि 17च्या 17 हे कोऑपरेटिव्ह आहे, एकही खाजगी नाही. मगाशी आता सांगितलं आमचे जयंत पाटील साहेब, तिकडं आप्पांचा कारखाना घेतला, वाटेगावला अण्णासाहेब डांगे यांनी कारखाना काढला था. तिथं ते हायकोर्टमध्ये गेले, तो कारखाना ताब्यात, ती जागा आणि लायसन ताब्यात घेतली. कवठे मंकाळचा घेतला, जतचा घेतला, धाराशिव, अजून ते राज्यभर पसरत चाललंय.
आरगचा बी घेतला. आता मग आपण विचार करायला पाहिजे, तुमच्या भागामध्ये गड्यानो पाणी आलंय, थोडं तुम्ही आता पाणी दाखवा, हे वैभव आपण वाचवूया. हा कारखाना जर 200 एकर जमीन असेल, कारखान्याला काय 30-35 एकर लागते. 100 एकर कारखान्याला जमीन ठेवूया, 100 आपण प्लॉटिंग करूया, कारखान्याचं कर्ज फिडूया आणि कारखाना शेतकऱ्याच्या मालकीचा ठेवूया. साधं गणित आहे, त्याला काय करायला लागते. पण मी तुम्हाला सांगतो, साखर कारखाना जर जिवंत राहिला तर या भागातल्या तरुणाच्या हाताला काम मिळेल. या भागामध्ये अनेक उद्योगधंदे वाढायला लागतील आणि साखर कारखाना तोट्यात जातच नाही हो. मी त्याचा खोळून अभ्यास केलाय. बघा, मी तुम्हाला साधं गणित सांगतो, हे काही करू दे, हे काही सांगू दे, लबाडायत चालेल. 1 टन ऊस घातला, कसा बी ऊस गाळून दे, कसा पण, 1 टनापासून 120 किलो साखर निघते. अगदी 110 किलो धरूया, कारण 10 किलो सोडून देऊ, त्यांची बारशी, लग्न, जावळं, उत्तर कार्य असतात. 110 किलो साखर निघते. 110 किलो 110 किलो साखरेचा बाजारभाव 35 रुपये धरूया, तरी सुद्धा 3850 रुपये झालं साखरेचं. 3850. 1 टन ऊसापासून मळी निघत्या 45 किलो. 45 लिटर धरा, किलो राहून दे, 45 लिटर. साधं गणित आहे. आपल्याकडे पूर्वी गुराळ घरं असायची बघा, 15 लिटर तेलाचा डबा, त्या गुराळ घरामध्ये ती घमी मुतिवल्यो कायलत नाहीत का, घमी मुती होतात, तो मुतिवल्यो गाळ राहिला 15 लिटरचा डबा. तो मळीचा जर आपण भरून ठेवला आणि 15 दिवसानं जर आपण दारू काढली, 15 दिवसांत आपला कारखाना दारू काढायचा म्हणजे अगदी हायफाय कारखाना. चुलीवर डबा, त्याला नळी घालायची, वर नळीला शान लावायचं, ती प्लास्टिकची नळी जर्मलच्या डिचक्यात पुढं ठेवायची, डिचक्याचं चवडकं करायचं, बादलीवर पाणी भरायचं, त्या पाण्यात ते डिचकं ठेवायचं, खाईनं जाळ लावला की नळीतनं वाफ येते, 2 बाटल्या कडक आणि 1 बाटली नरम निघायची. म्हणजे एका डब्यामध्ये 3 बाटल्या, 45 लिटर मळीपासून ब्रह्मानंद 9 बाटल्या निघायच्या. आम्ही धंदा केलाय तो. मग 9 बाटल्या दारू 1 टन ऊसापासून. आता देशी क्वार्टरची किंमत किती आहे? क्वार्टर कोण कोण आणतं या? 70 रुपये. 80 गेली का 70 वर आहे? एका क्वार्टरला 70 रुपये. आम्ही आता दिवशी आणायची बंद केल्या म्हणून दर विचारला. आता 70 रुपयाला क्वार्टर, मी म्हणतो 200 रुपयाला बाटली पकडूया, जरा दर कमी करू, होलसेलचा दर लावूया. तर बाटल्या 9 गुणिले 200 किती झालं? 1800. हे 3800, 5650 रुपये झालं दारू आणि साखर. मी सांगितलं 374 डिस्लरी दारू निघती, ती तर वाप अजिबात वाया जात नाही, तिथं अवरेज जास्त आहे, आपला अवरेज कमी पडतं. ब्रह्मानंद त्यांचा अवरेज 11 बाटल्याचा आहे, आपल्या 9 बाटल्यावर भागवलंय आपण. बगॅस 250 किलो. बगॅसचे पैसे आज, बगॅसचा दर जर बघितला तर 5, 6, 7 रुपये किलोनं बगॅस जात आहे. मी म्हणतो 200 रुपये धरूया, तरी 5800 रुपये झालं. राख राहून दे त्यांना. पडळकर साहेब, राखाचे बी पैसे होतील,
पण खाऊन देते राख, त्यांचा वाढदिवस असते ती. म्हणजे 5,801 टन ऊस गाळायचा खर्च चांगल्या साखर कारखान्याचा येतोय 1200-1300. मी म्हणतो बाबा 3,000 रुपये धरा, 2-2.5 हजार रुपये जरी गेला तर 3-3.5-4 हजार रुपये एका टनाला भाव. आता हे देती 3200-3300, 4,000 रुपये एका टनाला भाव द्यायला येऊ शकतो, एवढं पैसे राहते ती. मग या तोट्यात धंदा जातोय तर एवढं कारखाना करते ती कसं? पडळकर साहेब, तुम्हाला एक माहिती सांगतो. कोरेगाव सहकारी साखर कारखाना कोरेगावला शालनताईंनी काढला. काय नव्हतं कर्ज त्या कारखान्यावर, फक्त थकलेला कर्ज कारखान्या होतं 14 कोटी. साला 14 कोटीला कारखाना निलावात काढला. आणि ब्रह्मानंद एक माणूस आपला 2 पैसे त्याच्याकडे होतं आणि त्यानं टेंडर भरलं की त्याचं टेंडर नियमात बसलं आणि ज्यांना घ्यायचं होतं त्यांचं उडलं. तिने काय केलं माहित आहे का? सत्ता किती वाईट असल्या पडळकर साहेब. जे जर टेंडर बसलं त्याला रात्रीचा पोलिसांनी उचलला, त्याला नेऊन बधा बदडला, पुन्हा आत घातला आणि त्याला म्हणले एवढं पैसे आलं कुठनं, तुझा धंदा काय? तो म्हणला भरलेले पैसे बी देऊ नका, वरनं काय लागल ती घ्या, पण मला जिवंत घरला सोडा. आणि तो कारखाना 300-400 कोटीचा 40 कोटीला कवडी मोल किमतीनं तो शेतकऱ्याचा कारखाना या सगळ्या बहादरांनी घेतला. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा सहकार वाढवला आणि बारामतीकरांनी असले सगळे अल्लीबाबा 40 स्वार घेऊन महाराष्ट्रातली सहकार चळवळ माती मोल केली. आणि तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला जाता, हार घालायला जाता, बरोबर आहे का नाही? पुन्हा काय काय गडी भाषण करतील, या तालुक्याचे भाग्यविधाते. कसलं भाग्यविधाते? सगळं घरदार इकायला लागलं या. बरं ते त्याचं इकणं आपलं इकतं या. आणि परत त्यांना गावात आले की हलगा लावून वाजवीत आणता या. घाण 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 काय हाणायची ते हान 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 हान, हायगय करू नको. अरे अशा प्रस्थापितांना आरत्या बिरत्या लावून ओवाळू नका, ह्यांच्या पायावर पाणी वतू नका. अहो ज्याच्या पायावर कुत्रं सुद्धा मुतायला तयार नसतं या. ह्यो धंदा आता कुठेतरी बंद करूया, कारण कुत्रं बी शान आहे. मुतायचं झालं तर इलेक्ट्रिकच्या पोलवर टांगड्यावर करतंय. त्याला कळलंय निदान बल तर लागल, उजेड तर मिळल, म्हणजे ते सुद्धा आपला मूत वाया घालविना. हे वर्षानुवर्ष आपण धंदा करत आलो. या राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. या राज्यातला शेतकरी सन्मानानं जगला पाहिजे. म्हणून ऊसाची लढाई आम्ही 30 वर्ष लढलो. म्हणून आज ऊस उत्पादकाला 3,500 रुपये ऊसाला भाव मिळतोय. 3,500. नाहीतर या कारखानदारांच्या डोळ्यात डोळं घालायला सुद्धा शेतकरी कापायचा, थार थार कापायचा. चेअरमन लांब, डायरेक्टरला सुद्धा आपण बोलू शकत नव्हतो. आणि म्हणून निश्चित ही विकासाची गंगा, मानगंगा सहकारी साखर कारखाना आपल्याला वाचवायचा आहे. कारण हा उद्योग माझ्या बापाचा आहे, तो जिवंत राहायला पाहिजे. ही भावना मनात ठेवून आपण काम करूया. बघा आमचं, तुम्ही आला, आम्ही दोघं बरोबर आहे. लक्षात आलं का तुमच्या? नाही, आमच्या दोघांचं आता बरं चाललं या का नाही मला सांगा. चाललेलं ते दोंडाव आमदार झालंय, मी दोंडाव झालोय. तिसऱ्यांदा मिळतंय का बघत बसणार? नाही मिळालं तर पेन्शिल मिळती या. काय ब्रह्मानंद सारखा आम्हाने सांभाळल
का तर महिन्याला 50-60 हजाराची गाय आहे. तुम्ही म्हणलं लढायचं, आम्ही लढणार, तुरुंगात जायला लागलं तर जाणार, पण या प्रस्थापितांना आम्ही गाडणार आणि शेतकऱ्याचं वैभव जिवंत ठेवणार. आताच मला पडळकर साहेब, आपण आज कामाला लागल्या बरोबर व्यासपीठावरच मला एक जणाचा फोन आला. म्हणला माझं भाऊ नाव सांगू नका. म्हणलो अजिबात सांगत नाही. म्हणला आमच्या तासगावकडे बी जरा या, आमचा तासगाव बी वाचवायला लागतो. म्हणजे लोक चातका पक्षासारखी वाट पाहत आहेत. लढणारी माणसं कोणतरी आमच्या समोर आली पाहिजे. ती आता कृती समितीच्या अध्यक्ष, त्यांचं भाषण मी ऐकलं तळमळीनं. लवटे साहेब, खऱ्या अर्थानं साखर कारखानदारी ही शेतकऱ्याच्या जीवावर आणि कामगाराच्या मनगटावरती उभा राहिलेली साखर कारखाने या महाराष्ट्रातली. पण हे वैभव शेतकऱ्याचा आणि कामगारांचा खऱ्या अर्थानं राजकारणातले हे अल्लीबाबा 40 चोर हे शेतकऱ्याचं वैभव थोडीला मिळवत आहेत आणि यांची खुवा नेस्त नाबूद करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. मी तुम्हाला सांगतो, हा लढा तुमचा आटपाडीकरांचा राहणार नाही, तर महाराष्ट्रातले अनेक कारखाने आज कवडी मोल किमतीने घेत आहेत. ते महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या खांद्याला खांदा लावून आझाद मैदानावर सुद्धा उभा राहिलेला तुम्हाला दिसेल. मी आज या ठिकाणी सांगतो, तुम्ही घट्ट राहावा. अरे एखादा पोरगी द्यायला आपल्याकडे आला तर आपण अभिमानानं पूर्वी सांगायचं, ही आमची सूतगिरण आहे, मी तिचा सभासद आहे, हा आमचा कारखाना आहे, मी त्याचा सभासद आहे. अनेक शेतकरी पूर्वी असे असायचे की साखर कारखान्याचं सर्टिफिकेट शेअरचं फोटो भरून घरात लावायचे. बरोबर आहे का नाही? अनेक शेतकरी. आणि म्हणून भावांनो, एक खमक्या आमदार गोपीचंद पडळकरजी तुम्हाला मिळालेले आहेत. अरे जत मधल्या जनतेनं त्यांना निवडून दिलं. का दिलं? तर हाच माणूस आमच्यासाठी लढू शकतो, हाच माणूस विकास करू शकतो. हे कुठे कळलं? जतला कळलं. मी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीमागे सावलीसारखा का उभा आहे मला माहित आहे. महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय ठेवण्याची धमक कुणात असेल तर ते आमदार गोपीचंद पडळकर या माणसामध्ये आहे. तो लढाऊ माणूस आहे आणि म्हणून आम्ही सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन लढत असतो. काही लोक म्हणतात ही दोघं फुटत कशी नाहीत. आता कशाला फुटायचं? आता राहिलंय काय आमचं? या सगळ्या गड्यांना सांगतो, ज्या दिवशी गोपीचंद पडळकर मंत्री झालेला गुलाल लागल्याशिवाय सदाभाऊ शांत बसत नाही. तुम्ही चिंता करू नका. असं आम्ही शांत बसत नाही आणि आम्हाला लय काही लागत नाही. त्यांना तर अजिबातच लागत नाही. लेकरं नाहीत, बाळ नाहीत. ब्रह्मानंद लय बघू नको. मी त्याला सारखं म्हणतोय मला दत्तक घे, मला दत्तक घे. अरे रात्रंदिवस डोक्यामध्ये एकच प्रश्न. शेतकरी, शेतमजूर, 12 मुलतेदार, त्यांची लेकरं बाळ, यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं पाहिजे आणि मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे असा म्हणणारा एकमेव आमदार कोण असेल तर त्याचं नाव आहे आमदार गोपीचंद पडळकर. मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून देवाभाऊनं विश्वास दाखवला आणि सांगितलं, अरे लढ गड्या, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि पहिली सभा प्रचाराची महाराष्ट्राची जत मधनं घेतली. मी तुम्हाला सांगतो.
आणि म्हणून हा लढाऊ माणूस आहे. मला माहित आहे माणूस लढायला लागला कि मग त्याची जात पात धर्म काय बोलला सगळं काढती ती. कारण ह्यांना धंदा दुसरा काही नाही. यांना माहित आहे हाणायचं असलं तर सगळं उघडून काढायचं. मी मगाशी सांगितलं प्रत्येक गावात 2-4 गडी आहेतच बिनकामाचं. त्यांना काही लय द्यायला लागत नाही. मी मगाशी सांगितलं या खाडूकने एक चपटी दिली की गडी झिंगाला. प्रत्येक गावात आहे 8-10 ती ब्रह्मदेवाने वर्ण सोडली. ती कडू काही काम बी करत नाहीत. सकाळी सगळ्याच्या अगोदर उठते ती आणि मोक्याच्या जाग्यावर बसते ती. तुम्ही बघा धोट कपडे घालून पहिल्यांदा कोण चहा देतय का वाट बघती ती. काय काय गडी तर चहाच्या टपरी जवळच बसलेली असते ती. आणि उगाच एखादा आला की म्हणा काय नाना कसं काय चाललंय. नाना तुम्हाला मानावं लागेल. काय राव तुमचा ऊस होता काल बघितला. नाना घराला रंग काय चांगला दिला या. एवढं म्हणलं की नाना वडापाव देत या मिसळ देत या. ही कडू प्रत्येक गावात आहेत. ह्यांना काय धंदा नसतो. पाक अमेरिकेच्या ड्रम पासून माहिती सांगते ती. आता ह्याचं काय खरं नाही यात जात या. आता ह्याच्या विरोधात लय वातावरण झालं या. ह्याला बायको विचारत नसते या. ह्याच्या घरात सगळं बिघडलंय. लेकरू ह्याला म्हणत असतं हे बेकारचोट बिनकामाचं आहे. की प्रत्येक गावात आहेत. आता हे लढा उभा राहिला की गावातली पाखरं जागी होणार. पण गड्यानो गोपन अशी बनवा आणि त्यात जरा घोळलेला दगड घाला. असा गडी नजरत आला की वरच्या वरच उडला पाहिजे. कारण आपल्याला हे वैभव वाचवायचं. जिल्हा मध्यवर्ती बँक ही अलीबाबाची गुहा आहे. मी आज तुम्हाला सांगतो या जिल्हा मध्यवर्तीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना सळीतनं भाजी नळीतनं भाजी सळीतनं भाकरी दिल्याशिवाय मी आणि आमदार गोपीचंद पडळकर शांत बसणार नाही. बँकेचा डायरेक्टर होता. लग्नात लावते ती संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक हार घालायला नाचत जात आहे. आमचं पैसा म्हणून हा कारखाना तर विक्री होतच नाही. पण सूतगिरणीचा सुद्धा पैचा हिशोब आम्ही वसूल केल्याशिवाय राहणार नाही. पैचा सभागृहात आम्हाला काम काय आहे दुसरं. आणि म्हणून परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की या लढ्यामध्ये अनेक लोक राज्यातले हळूहळू तुमच्यावर येणार आहेत. अनेक लोक येणार आहेत. त्या लोकांना बरोबर घेऊन ह्या लढ्याला बळकटी दिली जाईल. आणि मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की या सूतगिरण्या स्वामी रामानंद भारती सूतगिरण कुणाची आहे मी नाव नाही घेणार. आता खानापूर तालुका कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल शेतकरी विणकर सहकारी सूतगिरण इस्लामपूर प्रतिबिंब मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज इस्लामपूर तुमच्या सूतगिरणीचं विजया लक्ष्मी कॉटन मिल्स केलंय. आता दुसरी आमच्या तर इस्लामपूरला लय गंमत आहे. जागा एकच MIDC आणि सूतगिरण्या किती आहेत 4. जागा 1 सूतगिरण्या 4. तुम्ही म्हणणार 4 सूतगिरण्या आहेत का. नाही सूतगिरण बी 1. ह्या बाजूला बोर्ड वेगळा मागच्या बाजूला वेगळा पुढच्या बाजूला वेगळा इकडं वेगळा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 बोर्ड. सूतगिरण एकच पूर्वेकडनं शिरायचं आत मशनरी त्याच बघायच्या. बोर्ड वेगळा
पश्चिमेकडनं आत शिरायचं, मशनरी कामगार टीच. फक्त बदल काय होतोय, पूर्वेकडनं शिरलं तर तोंड दिसतं या, पश्चिमेकडनं उत्तर पश्चिमेकडनं आत आलं तर ढुंगाण दिसतं या. म्हणजे पार्ट शरीराचा फक्त बदलतो या. माणूस तोच, 4 सुतगिरण्या एकाच जाग्यावर आणि गावागावात येऊन हीच भाषणं देते ते. आम्हाने राज्याचा आपल्या परिसराचा विकास करायचा आहे. केवढा विकास चाललाय. मी पडळकर साहेबांना मागा आम्ही दोघं बोलताना जरा मी म्हणायचा, पडळकर साहेब लय वाड्यांच्या नादाला लागू नका. खरं आहे का? असल्या फटकी माणसं आहेत, ही आपली सेना आहे, यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. अहो ही चोरटी आहेत, ही लय वाईट. आणि यांचं वैशिष्ट्य आहे, ही किती बी हाणून देते. बघा एवढं सगळं हाणलं. आता यांनी मला शिक्षण संस्थेचं सांगितलं, यांना पैशाचा रोग झालाय, पैशाचा. आणि साला एवढे पैसे खाते ती, तरी ह्यांच्या चेहरा बघितला तर तो दारिद्र्य रेषेगत दिसतो, एकदम गरीबाकात. तुम्ही बघा यांची तोंड बघा कशी असतील. आणि मग तुम्हालाच म्हणणार, बाळासाहेब गेल्या आठवड्यातलं तुमचं जेवण नाद करायचा नाही. मग बाळासाहेब झग मारायला 2 बोकडं कापते या परत. ही कधी जेवायला बोलवीत नाहीत बरं का. तुमची आई शपथ सांगा, हिने कुणाला जेवायला बोलवलं घरला, कधी बोलवीत नाहीत. अहो यांचं मी 35 वर्षात सगळ्या गाड्यांचं अवलोकन केलं, कधीही जेवायला बोलवत नाहीत. आणि आपली बी जमात अशी आहे, तुकारामाच्या घरात जेवायला आले की सखाराम म्हणतो, साहेब आमच्याकडे कवा येणार. हे जो उतूच चाललं या. आणि आपलंच खाऊन पोटावर हात फिरवून जाते ती. अरे हे कुठंतरी थांबवूया. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आमदार गोपीचंद पडळकर लढला म्हणून जनतेनं निवडून दिला. हे सत्य आहे, तुम्हाला सांगतो. अरे इतिहासामध्ये गोपीचंद पडळकरला कोण बी काय म्हणून दे, पण ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहावं लागेल की विस्थापिताची लढाई या महाराष्ट्रामध्ये कोण लढत होता, तर त्याचं नाव आमदार गोपीचंद पडळकर. अरे इतिहास लिहावा लागेल. आणि ह्यांचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी काय लिहायला लागेल, गोरगरिबांना लुटणाऱ्या टोळ्या कोण होत्या, तर अमर अकबर अंतुली. अरे हा इतिहास आहे. इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो, सामान्य माणसासाठी झुंजणाऱ्यांचा लिहिला जातो. आणि म्हणून त्या इतिहासाचे साक्षीदार आपण सगळे बनूया आणि आपली काळी आई वाचूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.